तर अनेक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर येताना दिसतायत। एका कारमध्ये एक व्यक्ती बसलेली होती आणि याच कारचा उपयोग हा या स्फोटामध्ये करण्यात आलेला होता। या व्यक्तीचा हात या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय आणि त्यामुळेच ही कार नेमकी या ठिकाणी कुणी आणली, हा व्यक्ती कोण आहे या संदर्भात देखील तपास यंत्रणांकडून तपास केला जातोय। तर स्फोटापूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज झी24 तासच्या हाती आलेला आहे। i20 कार पार्किंग मध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपल्याला दिसतायत। कार चालकाच्या तोंडावर काळा मास्क देखील दिसतोय। मोहम्मद उमर असं कार चालकाचं नाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मोहम्मद उमर फरीदाबाद मॉड्यूलशी संबंधित असल्याचं देखील बोललं जात आहे। तर हीच ती कार होती जी कार या स्फोटामध्ये वापरण्यात आलेली होती। i20 ही कार आहे आणि ही कार जवळपास 3 तास पार्किंग मध्ये उभी होती। 3:19 ही कार पार्किंग मध्ये आलेली होती आणि त्यानंतर 6:48 ही कार तिथून निघाली होती आणि त्यानंतर याच कारमध्ये हा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। अनेक जण जखमी देखील झालेले आहेत। सोबतच आजूबाजूला असणाऱ्या वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लाल किल्ला परिसरामध्ये हा स्फोट झाला, ज्या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते आणि त्याच ठिकाणी हा स्फोट घडवून आणला का या संदर्भात देखील आता माहिती मिळवली जाते। या स्फोटामागचं पुलवामा कनेक्शन देखील समोर आलेलं आहे। या प्रकरणामध्ये ज्या 2 जणांची नावं समोर येत आहेत त्यातलं तारिक हे नाव हे पुलवामा घटनेशी जोडलं जातंय, त्यामुळे या संदर्भात देखील अधिक तपास केला जातोय।